नमस्कार शेतकरी बांधवांनो, आता मी आहे बारामती येथे सेंटर ऑफ एक्सलन्स फॉर व्हेजिटेबल्स या प्रोजेक्टमध्ये KVK बारामती मी इथे आहे. माझं नाव मेहुल अनिता महेंद्र शाह आणि आपल्या चॅनलचं नाव द किसान कॉलेज. आज आपल्याला यशवंत जगदाळे सर या प्रोजेक्ट विषयी माहिती सांगणार आहेत. हायड्रोपॉनिक फार्मिंग विषयी, भारतातलं भविष्य किंवा ते कसं केलं जातंय, कितपत ऍडव्हान्स आपण पोहोचलेलो आहोत त्याची एक थोडक्यात माहिती देणार आहेत. तर नक्कीच शेवटपर्यंत पहा आणि आपल्या चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. नमस्कार सर. नमस्कार शेतकरी बांधवांनो, माझं नाव यशवंत जगदाळे. सध्या आपण जो भारतातला पहिला इंडोडच प्रोजेक्ट आहे त्या ठिकाणी आपण उभा आहोत. या ठिकाणी मागील 7 वर्षापासून आपण जे काही नेदरलँडच्या ॲडव्हान्स टेक्नॉलॉजी, अत्याधुनिक तंत्रज्ञान ते आपण शेतकऱ्यांना दाखवतोय, त्यांना शिकवतोय आणि त्यांचा उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न कसे वाढेल याकडे आपण जास्त लक्ष दिलेलं आहे. या ठिकाणी आपण मातीविना शेतीमध्ये टोमॅटो आहे, रंगीत ढोबळी मिरची आहे, काकडे आहे, त्याचं उत्पादन घेतो फक्त नारळाच्या बुश्यामध्ये आणि टोमॅटो उंच आपण 40 फुटापर्यंत वाढवतो. तसेच शेतकरी म्हणायला लागले की रोपवाटिका, आपल्याला भाजीपाला रोपवाटिका आहे, त्यामध्ये आपण कलमी रोपांचा सुद्धा शेतकरी बांधवांना पुरवठा करतोय आणि त्यांना विक्री पश्चात मार्गदर्शन सुद्धा करतो. आणि शेतकऱ्यांना वेळोवेळी जी काही प्रशिक्षण लागतात, मातीविना शेतीमधली असेल, सेंद्रिय शेती असेल, परदेशी भाजीपाला उत्पादन असेल किंवा भाजीपाला निर्यात असेल, कोणत्याही भाजीपाल्याशी निगडीत प्रश्न आपण आपल्या ह्या सेंटरच्या मार्फत घेतो. आणि ह्या सेंटरचा दुसरा उद्देश की बऱ्याचशा जे काही गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत शेतकरी बांधवांना, ज्या शेतकऱ्यांना आपल्या शेतामध्ये राबवायचे आहेत, त्यासाठी जे काही आपल्याला टेक्निकल सपोर्ट लागतो ते सुद्धा आम्ही करतो. आणि ते आमच्या इथून सर्टिफिकेट जे मिळतं ट्रेनिंग झाल्यानंतर, ते सर्टिफिकेट काही ज्या गव्हर्नमेंटच्या स्कीम आहेत त्यांना सबसिडी मिळण्यासाठी कंपल्सरी आहे. उदाहरणार्थ ज्यांना शेडनेट पॉलिहाऊस करायचे त्यांना कृषी विज्ञान केंद्र बारामती इथलंच ट्रेनिंगचं सर्टिफिकेट लागतं, तर त्यांना ते सबसिडी मिळते. याशिवाय आपण जे काही नवीन टेक्नॉलॉजी की हायड्रोपोनिक्स टेक्नॉलॉजी, की जे आपण कोकोपीट विना नुसतं पाण्यामधील शेती करतो, त्या पाण्यामध्ये शेतीचे विविध 8 प्रकार आहेत. आपण येत्या काळात त्याची डिटेल माहिती घेणारच आहोत. त्या पाण्याचं व्यवस्थापन कसं करायचं, खताचं व्यवस्थापन कसं करायचं, किंवा येणाऱ्या काळामध्ये ब्ल्यूबेरी, रासबेरी किंवा परदेशी फळ पिकं आहेत, ॲव्होकाडो. बऱ्याच शेतकरी म्हणून आता कन्फ्युजन आहे, कोणती ब्ल्यूबेरी लावायची, कोणती रासबेरी लावायची, कुठल्या नर्सरीमधून घ्यायचं किंवा त्याचं व्यवस्थापन कसं करायचं, ही सर्व माहिती आपण कृषी विज्ञान केंद्र बारामतीच्या अंतर्गत आपलं हे जे काही भाजीपाला गुणवत्ता केंद्र आहे त्या भाजीपाला गुणवत्ता केंद्रामार्फत आपण ती माहिती शेतकरी बांधवांना देत आहोत. किंवा एखाद्या शेतकऱ्याला नवीन बिझनेस करायचा आहे, मिलेटचा असेल किंवा फळे भाजीपाला प्रक्रियेचा उद्योग असेल किंवा रोपवाटिका असेल, तर रोपवाटिकेचं बी लावण्यापासून जे रोप तयार होण्यापासून जे काही तांत्रिक मार्गदर्शन लागतं ते पूर्ण मार्गदर्शन आपल्या ह्या सेंटरच्या मार्फत आपण करतो. आणि जे काही मी आता नवीन तंत्रज्ञान सांगितलं की कलमी भाजीपाला, त्याचे सुद्धा बरेचसे महत्व. आता शेतकऱ्यांना अडचण काय येते की मातीतून येणारे भरपूर रोग आहेत. जर तुम्ही कलमी केलेला भाजीपाला म्हणजे खाली गावठी वाण असतो, तिच्या मुळावर तुमचा हायब्रिड भाजीपाल्याचा आपण ग्राफ्ट करतो, त्यामुळे जमिनीतले रोग त्यामध्ये येत नाहीत. पिकाचं उत्पादन कमीत कमी 25 ते मॅक्झिमम 35% वाढतं आणि पिकाचा कालावधी कमीत कमी 30 दिवस आणि मॅक्झिमम 48 दिवस वाढतो. सध्याच्या पीक उत्पादनामध्ये आपण जे काही नवीन तंत्रज्ञान वापरतोय, मातीविना शेतीमध्ये असेल किंवा रेसिड्यू फ्री फार्मिंग, त्याला म्हणतो आपण विषमुक्त भाजीपाला, तिचं सुद्धा आपण इथं प्रात्यक्षिक शेतकरी बांधवांना दाखवतोय. सध्या आता आपण उभं राहिलो ते टोमॅटोचे प्लॉटमध्ये उभा आहे. हा टोमॅटो सध्या आता आपण एक 8 ते 9 फुटापर्यंत वाढलेला बघताय, पण हाच टोमॅटो आपण फक्त कोकोपीटमध्ये 40 फूट उंच वाढवतो. म्हणजे येणाऱ्या 16 ते 20 जानेवारी 2025 ला कृषक एक्झिबिशन मध्ये सर्व शेतकरी बांधव जर आले तर त्यांना हे तंत्रज्ञान पाहता मिळेल की 40 फूट उंच टोमॅटो कसा वाढवायचा. आणि थोडंसं खाली बघा आपण की हा आपण लावताना आपण पूर्णपणे कोकोपीट मध्ये लावलंय. तुम्हाला हे दिसतंय, हे फक्त नारळाचा भुसा आहे आणि तुम्ही हाईट बघा, मॅक्झिमम 15 सेंटीमीटरच्या हाईट मध्ये तुमचा टोमॅटो 40 फूट उंच वाढतो. ह्याला आपण खतं पाणी देताना ही जी तुम्ही सिस्टीम बघताय हे पेक सिस्टीम आहे, ड्रिप सिस्टीम आहे, ह्यातनं आपली खतं पाणी आपण सर्वकडे मोजून देतो. म्हणजे येणाऱ्या काळात शेतकऱ्यांनी कोणतीही गोष्ट मोजून मापून केली तर त्याचं उत्पादन खर्च कमी होऊन उत्पन्न नक्कीच डबल होईल, असा आमचा या सेंटरचा उद्देश आहे. धन्यवाद.